म्हणूनच सांगते की तुम्ही घर सोडू शकत नसाल, पण फक्त ह्या 3 गोष्टींची अपेक्षा तुम्ही सोडून द्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कधीतरी बदलेल ही अपेक्षा सोडा, कारण टॉक्सिक लोक बदलतात का? बहुतेक वेळा नाही. दुसरी गोष्ट, जे लोक तुम्हाला त्रास देतात ते एक दिवस अचानक तुमचं कौतुक करतील ही अपेक्षा तुम्ही सोडा. आणि तिसरी गोष्ट, मी काय काय फेस करते हे लोकांना समजावं ही तळमळ सोडा, कारण ही गोष्ट लोक कधीच 100% समजू शकणार नाहीत. आता ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ बाउंड्रीज ठेवा असं म्हणणं पुरेसं नाहीये. त्यासाठी काही प्रॅक्टिकल पावलं उचलावी लागतील. तुमच्यापैकी प्रत्येकीला होणाऱ्या त्रासाचा प्रकार कदाचित वेगवेगळा असू शकतो. कुणाला फक्त पैशामुळे अडचणीला तोंड द्यावं लागत असेल, तर एखादीची पैशासाठी अडवणूक होत नसेल, पण सतत नावं ठेवणं, मानसिक खच्चीकरण करणं असे प्रकार होत असतील. हे तरी त्रासाचे साधारण प्रकार आहेत असं म्हणता येईल, पण मारहाण किंवा इतर काही सिरियस इश्यूज असतील तर मात्र नक्कीच तुम्हाला प्रोफेशनल मदत घ्यावी लागेल. त्यासाठी मी इथे जे सांगते आहे त्याचा कदाचित उपयोग नाही होणार. मारहाणीविषयी एक गोष्ट मात्र मी नक्कीच सांगेन की हा प्रकार एकदा होईल तेव्हाच ठामपणे सांगता यायला पाहिजे की हे आज झालं, परत चालवून घेतलं जाणार नाही. शक्य असेल तसा सपोर्ट असेल तर हा विषय कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींसमोर मांडा.